यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंकडून अमरावती स्त्री रुग्णालयाची पाहणी करण्यात आली आहे। चौकशी समितीचे प्रमुख आरोग्य आयुक्त संजय काटकर यांचा आणि सुषमा अंधारे यांचा फोनवरून संवाद झाला। पाहणी दरम्यान आरोग्य आयुक्त न आल्याने संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। सुषमा अंधारेंनी आयुक्ताला फटकारलं आहे। लोकांना वेड्यात काढत आहात का, असा अंधारेंनी सवाल उपस्थित केलाय। खूपच जास्त अंतर असेल मध्ये, म्हणजे तुम्हाला पण एवढा त्रास, एवढा प्रवास, एवढं 100-200 किलोमीटर अंतर पार करून, ते मला सांगा तुमचं लाईव्ह लोकेशन, मी तुमच्याकडे येते, हे की नाही? मीडियावाले तुम्हाला विचारतील काय काय आहे ते। अहो, मला 2 तासापासून हेच कारण सांगताय तुम्ही। एवढे जर 2-2 तास जर तुम्ही पेशंट बघणारे असतात तर पेशंट नेणे कशाला असते? येण्यात करायला लागले का तुम्ही आम्हाला? आम्ही इतक्या गोडीत बोलायला लागलो तर हा? एवढे जर तुम्ही काळजी घेणारे असते, एका पेशंटसाठी जर तुम्ही अर्धा तास वेळ देणारे असते तर मेले असते पेशंट। जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील फायर ऑडिटचा आढावा घेतलाय। गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडांकडून पाहणी करण्यात आलेली आहे। आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध असून डॉक्टरांची पदे रिक्त भरण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितलं। मॅनपॉवरचं काय आहे सद्यस्थिती, काय स्टेटस आहे, आपले जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहे त्याचं ऑडिट झालेलं आहे की नाही, त्याच्या कंप्लायन्सची काय परिस्थिती आहे, बाकी गळती किंवा इतर किरकोळ दुरुस्ती कुठे कुठे काय गरज आहे। आता ब्लड संकलन युनिट इथे आपण त्याच्यासाठी आपण मान्यता दिलेला आहे, ते सुरू करायला काय इश्यूज आहे का, आणि ओव्हरऑल जो आपला हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेंटेनन्स याच्यामध्ये काय इश्यूज आपले डॉक्टर्सच्या मार्फत काय आपल्या समोर येत आहे का, त्याच्याशी निगडीत माझी व्हिजिट होती। काय काय आपण सूचना दिलेल्या आहे। तर चंद्रपुरातील शेतकऱ्याच्या मृत्यूचं गूढ कायम आहे। 1.5 वर्षानंतर विसेराचा अहवाल आलाय। या अहवालामुळे नुकसान भरपाई मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील वाघेडा गावातील शेतकरी राकेश नंथुजी बोथले यांचा 13 डिसेंबर 2024 रोजी शेतात काम करताना सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता। सुरुवातीच्या शवविच्छेदन अहवालात आणि पोलिसांच्या पंचनाम्यातही शरीरावर दंशाच्या खुणा असल्याचं स्पष्ट नोंदवलं गेलं होतं। 2 एकर शेती आणि मजुरी करणाऱ्या या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून 2 लाख रुपयांची मदत मिळण्याची आशा होती। मात्र तब्बल 1.5 वर्षानंतर आलेल्या विसेरा अहवालात मृत्यूचं कारण सर्पदंश नसल्याचं नमूद केल्यामुळे कृषी विभागाने ही मदत नाकारली आहे। मृत्यूनंतर 1.5 वर्षे कागदपत्रांसाठी पायपीट करणाऱ्या पत्नी पपिता बोथले यांच्यासमोर आता 2 लहान मुलांच्या शिक्षणाचा आणि जगण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकलाय। अहवाल येण्यास होणारा उशीर आणि यंत्रणेची ही उदासीनता या गरीब कुटुंबासाठी जीवघेणी ठरतीये। आता या कुटुंबाला प्रशासनाकडून फेर तपासणी आणि न्यायाची प्रतीक्षा आहे। त्यांचं लक्ष वर असल्याच्यानं त्यांना खाली जो साप होता तो काही दिसला नाही। त्यांचा पाय पडला, त्यानं डाऊन्स केला। त्यांना डाऊन्स केल्याच्या नंतर त्यांनी आवाज दिला का काहीतरी झालं बा। मी त्यांच्यापर्यंत पोहोचली तरी पण मला काही तो साप दिसला नाही। मी काही त्यांना डोळ्यानं पाहिले नाही त्या सापाला। ते जवळ आले तर मला त्यांना घाव दिसले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।